राज्यात काही दिवसांपूर्वी मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेवरून राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघालं होतं. कारण पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा सुरुवातीचा एक भाग कोसळला होता आणि त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या साऱ्या विषयाची चर्चा थांबत नाही. तोच जळगावात मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा जो बायपास बांधण्यात आलेला आहे, या बायपासचं उद्घाटन साधारणपणे वर्षभरापूर्वी झालं आणि 3 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस झाला, या मुसळधार पावसामुळे या बायपास रस्त्यावरील एका रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचून गेला. दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकतात, हाच तो उड्डाणपूल आहे आणि याची जी भरावाची स्थिती होती ती कशा पद्धतीने कमकुवत करण्यात आलेली होती, त्याच्या गुणवत्तेवर कशा पद्धतीनं प्रश्नचिन्ह निर्माण होतील, हे सारं तुम्हाला या दृश्यांच्या माध्यमातून दिसत असेल. या उड्डाणपुलाचा जो भराव आहे, या भरावाला संरक्षित करण्यासाठी ज्या सिमेंटच्या प्लेट्स होत्या, या पहिल्याच पावसामध्ये निघालेल्या आहेत. संपूर्ण भराव खचलेला आहे आणि यामुळे या उड्डाणपुलाच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वर्षभराच्या आतच या रेल्वे उड्डाणपुलाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. ज्या पद्धतीने आता तुम्ही दृश्यांमध्ये बघताय, अगदी तशी स्थिती पुलाच्या पलीकडच्या बाजूला देखील आहे. म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झाल्याचं स्पष्ट होतं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या साऱ्या कामासंदर्भात या परिसरातले काही स्थानिक शेतकरी असतील, यांनी देखील या कामाच्या निकृष्टतेबाबत वारंवार तक्रारी केलेल्या होत्या, परंतु ठेकेदार कंपनीने शेतकऱ्यांच्या तक्रारींना कोणताही प्रतिसाद दिला नाही. इतकंच नाही तर स्थानिक लोकप्रतिनिधी, मग यामध्ये भाजपच्या खासदार स्मिता वाघ असतील, पालकमंत्री गुलाबराव पाटील असतील, यांनी देखील वेळोवेळी या ठेकेदार कंपनीला धारेवर धरलेलं होतं, परंतु त्याने निकृष्ट दर्जाचं काम केलं आणि याच कामामुळे आता पहिल्या पावसात त्याची पोलखोल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई नागपूर हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि जळगाव शहरातून जी अवजड वाहतूक यापूर्वी जात होती, सातत्याने अपघात होत होते, लोकांचे जीव जात होते, ते थांबवण्यासाठी हा बायपास प्रस्तावित करण्यात आलेला होता. सुमारे 17 किलोमीटर अंतराचा हा बायपास आहे आणि आता हा जो रेल्वे उड्डाणपूल आहे, हा आसोदा गावाकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल आहे आणि या ठिकाणीच ही सारी दुर्घटना झाल्याचं स्पष्ट होतं आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झाली. आज 3 दिवस उलटले तरी या ठिकाणी केंद्रीय समिती पाहणीसाठी येणार आहे असं सांगितलं जात आहे, परंतु अद्यापही या ठिकाणी कोणतीही समिती आलेली नाही. ठेकेदार कंपनीचे काही प्रतिनिधी असतील किंवा त्यांचे इंजिनियर्स असतील, त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि थातूर मातूर उत्तरं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. माझं तर म्हणणं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, वेळ पडली तर जेलमध्ये घालता आलं तर घातलं पाहिजे, असा विचाराचा मी माणूस आहे. कारण की हा पूल काही छोटा पूल नाही आहे. हा पूल देशाला जोडणारा पूल आहे, 4-5 राज्यांना जोडणारा पूल आहे. या पुलाच्या माध्यमातून जर अशी घटना घडत असेल तर अद्दल घडवली पाहिजे की याच्या पुढे देशामध्ये असा कोणी कॉन्ट्रॅक्टर असू नये की ज्याने असं काम करावं. हा धुळ्याहून नागपूरकडे जाणारा नॅशनल हायवे तरसोद जळगाव बायपास या ठिकाणी आहे आणि हा या पावसामुळे इतक्या वाईट पद्धतीने आता धसलेला आहे. म्हणजे हा आरोबी आहे, रेल्वेच्या वरून हा ब्रिज गेलेला आहे आणि रेल्वेचे पट्टी जर आपण सोडली नाही, सोडली तर त्याच्या बाहेर जो आपण त्या ठिकाणी मुरुम टाकलेला असतो, त्याला सरफेस केलेला असतो, तो अतिशय वाईट पद्धतीने धसलेला आहे. या ठिकाणी ठेकेदारांचे माणसं आलेले आहेत, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्याचे मालक अजून आलेले नाहीत, ते येतील. गडकरी साहेबांच्या कार्यालयाशी आमचा संपर्क आहे. गडकरी साहेबांच्या कानावर सगळी बातमी गेलेली आहे, माहिती दिली, फोटो सुद्धा आम्ही पाठवलेले आहेत. पण या संदर्भामध्ये उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते, जे एक्सपर्ट आहेत त्यातले ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ती केली जाईल. पण मला वाटतं अतिशय विषय गंभीर आहे, अतिशय गंभीर विषय या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या ब्रिजवर थोडाफार पाऊस पडला, म्हणजे काही फारही पाऊस तर मी असं म्हणेल, पाऊस आम्ही काल पाडलेले आहेत. आता आम्ही कोकणातला पाऊस पडला, पालघरला पाहिलं, रायगड, पण छोटा सुद्धा पूल 2-5 कोटीचा धसलेला नाही. पण ज्या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी माती धसलेली आहे, हा अतिशय गंभीर आहे. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की तर कडक ऍक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ. पण मोठी दुर्घटना टळली असे म्हणायला हरकत नाही. अन्यथा या ठिकाणी वाहनं चालले असताना जर असं झालं असतं तर मला वाटतं मोठी दुर्घटना त्या ठिकाणी झाली असती. पण या संदर्भामध्ये तर आम्ही सर्वजण, मी बाहेरगावी होतो, रात्री नाशिकहून आलो, गुलाब बोपण या ठिकाणी बाहेर आम्ही आज ठिकाणी आलो, राजू मामा इथले आमदार आहेत, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पण एक कडक कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये ठेकेदारावर मग त्याला ब्लॅकलिस्ट करा, त्याच्यावर कारवाई करा. कारण एक ठेकेदार काम घेतो, दुसऱ्याला सबमिट करतो, तो तिसऱ्याला सबमिट करतो.
अशा पद्धतीने काम चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली आहे. या उड्डाणपुलाच्या कामाच्या निकृष्टतेचं पितळ उघडं झाल्यानंतर ठेकेदार कंपनीकडून या ठिकाणी थातूर पद्धतीने डागडुजी करून हा सगळा प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकतात आता ज्या ठिकाणी तडे पडलेले आहेत हे तडे सिमेंटच्या साहाय्याने बुजवण्याचं काम केलं जात आहे. अगदी खालच्या बाजूला बघू शकता ज्या ठिकाणी मोठा तडा मोठी भेग पडलेली होती त्या ठिकाणी सिमेंट टाकून ती भेग लपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि ज्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने हा पूर्ण भाग खचलेला आहे तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकतात या ठिकाणी वाळू आणि सिमेंट टाकून अगदी कशा पद्धतीनं रिपेअरिंगचं काम केलं जात आहे या सगळ्या या प्रकारावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा उड्डाण पुलाचा भराव ज्या बाजूने झुकलेला आहे त्या बाजूने मोठे मोठे तडे पडलेले आहेत आणि सुरक्षेच्या कारणास्तव आता स्थानिक जिल्हा प्रशासनाने या महामार्गावरून जी वाहतूक सुरू होती ती थांबवलेली आहे. दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकतात काही ठिकाणी डांबर टाकून ते तडे बुजवण्याचा प्रयत्न केल्याचा केविलवाना प्रयत्न ठेकेदाराकडून केला जातोय. या साऱ्या प्रकाराची आता चौकशी केली जावी, दोषींवर कडक कारवाई केली जावी अशा पद्धतीचा सूर या निमित्ताने उमटताना दिसतोय. पहिल्याच पावसामध्ये या बायपास रस्त्याच्या उड्डाण पुलाच्या कामाचा जो निकृष्ट दर्जा होता हा समोर आलेला आहे. आता या साऱ्या प्रकारानंतर ठेकेदारावर प्रशासन काय कारवाई करतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे.